नमस्कार. मी विश्वास उडकी. 2024 या वर्षाचा हा शेवटचा आठवडा. 2025मध्ये या देशापुढची आर्थिक आव्हानं काय असतील याच्याविषयी आता सगळेजण चर्चा करू लागलेले आहेत. आर्थिक आव्हानं चर्चा करत असताना आत्ता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये विशेष करून कोरोनाच्या नंतर भारताच्या -24 पॉईंट GDP जो झाला म्हणजे शून्याच्या खाली 24%. तिथून आता जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतं की आम्ही 7.2% एवढं GDP वाढ 24 आणि 25मध्ये गृहीत धरलं होतं, ते एस्टिमेट अंदाज आम्ही कमी करतो आणि 5.5% करतो. सीताराम यांनी असं सांगितलं की गेल्या 2ही क्वार्टर्समध्ये जरी आम्ही GDP आमचा कमी झाला तरी याचा अर्थ असा नव्हे की आमचा भारताचा GDP कमी होईल. आणि हे म्हटल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगितलं 7.5 ऐवजी आम्ही एस्टिमेट 6.5 करतो. आता वस्तुस्थिती काय? अंदाज व्यक्त करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी केलेले अंदाज खोटे पडलेले आहेत. कारण मागच्या 2ही क्वार्टरमध्ये विशेष करून जून ते ऑक्टोबर आपण फक्त 5.2% हा GDP नोंदवलेला आहे. याच्यामध्ये मुख्यतः हा जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे याचा IIP घरंगळलेला आहे. जर विकसन पौशील पावणारे 8 प्रमुख इंडस्ट्रीजचा जर IIP घेतला त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळीकडे अंधार आहे. IIP याचे निर्देशांक 2.5 ते 3% कोसळलेले आहेत. भारताची निर्यात वाढतच नाही आहेत आणि आयातीवरचा खर्च प्रचंड मोठा होत आहे. म्हणून इम्पोर्ट बिल मोठं आहे. इम्पोर्ट बिल मोठं आहे याचा अर्थ भारताचं फॉरेन एक्सचेंज हे इम्पोर्ट बिल भागवण्यामध्ये खर्च होतं. त्यामुळे भारताचं फॉरेन एक्सचेंज त्या ठिकाणी कमी होतं आणि भारताचं फॉरेन एक्सचेंज जे मुख्यतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे ते आपला रुपया जो घरंगळतो आहे त्याची अब्रुजी प्राईम मिनिस्टरच्या पातळीवरून घरंगळत खाली खाली आलेली आहे. हे वर्णन माझं नव्हे, हे नरेंद्र मोदींचं वर्णन मनमोहन सिंगांच्या बाबतीत खोट्या पद्धतीने होतं. आता त्यांची इज्जत, जर प्राईम मिनिस्टरची इज्जत म्हणजे गेल्या 10 वर्षातली प्राईम मिनिस्टरची इज्जत जर रुपया आणि डॉलर याचा जो काही विनिमय दर आहे याच्याशी करायचं म्हटलं तर इज्जत शिल्लक नाही आहे. का? कारण मनमोहन सिंगांकडून नरेंद्र मोदींनी सरकार स्वीकारलं 10 वर्षापूर्वी तेव्हा 60 रुपयाचा डॉलर होता. आता तो 85 क्रॉस झालेला आहे. नरेंद्र मोदींच्या इज्जतीचा फालुदा झालेला आहे. असं म्हटलं तर राग येण्याचं काहीच कारण नाही. $1 85पेक्षा जास्त रुपये जाऊन पडतो आणि तो सावरता सावरता भारताचा फॉरेन एक्सचेंज हा वाया जातोय. तो वाया कसा जातो याच्याविषयी कोणी फारसं बोलत नाही. पैसे फ्रॉड. डोमेस्टिक मार्केटमध्ये आयात बिलावरती एक तर खर्च होते सर्वांना माहिती आहे, निर्यात वाढत नाही हे सर्वांना माहिती आहे. पण रुपयाची पातळी खरं म्हणजे 75 ते 80 रोखण्याकरता जवळजवळ $100 बिलियन खर्च झालेले आहेत. हे 2022 ते 23 या कालखंडात घडलेले आहेत. 23-24 या कालखंडामध्ये अजून $125 बिलियन खर्च झालेले आहेत. साधारणपणे कोरोनानंतर 652 बिलियन ची किटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होती. ही खर्च झाली, कमी कमी होत गेली, ती $510 पर्यंत घसरली. मी हे 2022च्याकडे सांगतोय. त्यानंतर ती परत वाढत जाऊन जसं जसं कोरोना नंतर इंडस्ट्री वाढली, थोडेसे एक्सपोर्ट्स वाढले, आपण थोडा खर्च कमी केला इम्पोर्टवरती, परिणामी फॉरेन एक्सचेंज साचलं. पण $700 बिलियन साचूनसुद्धा रुपया काही सावरत नाही. म्हणून रुपया सावरण्याकरता आपण फॉरेन एक्सचेंज खर्च करतो. ही जी नामुष्की आहे हे आत्ता कुठेही वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीने येत नाही. वी आर परचेजिंग द रुपीज इन द डोमेस्टिक मार्केट बाय taking the foreign exchange into the market. We are selling the foreign exchange and purchasing the rupee to retain rupee at the level
₹80. पण नाही, तो ₹85 जातोय. रोज रुपयाचं अवमूल्यन होत आहे. याच्यामध्ये या सरकारची इज्जत आबरू जाते आहे. मग असं म्हणायचं की नाही डॉलर मजबूत होतोय, रुपया कमकुवत होत नाही, हे म्हणजे स्वतःची मस्करी करून घेण्यासारखं आहे. सरकार स्वतःची मस्करी करून घेते, कारण महागाईचा निर्देशांक प्रचंड मोठा आहे. तो होलसेल प्राईस इंडेक्स मोठा आहे आणि तो कंझ्युमर प्राईस इंडेक्स पण जबरदस्त मोठा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गेले 2.5-3 वर्ष कोणताही इंटरेस्ट रेट वाढवत नाही. याचं कारण त्यांना 4 ते 6% महागाई कंट्रोल करता आली नाही आणि आत्ता ती 5.3% आहे. आणि म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर बदलला. सरकार म्हणतं व्याजदर कमी करा. आता नवीन जे आलेले जे रेव्हेन्यू सेक्रेटरी होते ते RBIचे गव्हर्नर झालेले आहेत. पूर्वीच्या गव्हर्नरचे 2 टर्म संपल्यानंतर आता त्यांना काढून टाकण्याच्या ऐवजी बदलणं असा प्रकार झाला आहे. कारण ते सरकारचं ऐकत नाहीत असं एक प्रकारे विद्यमान वर्तमानपत्रातले लोक सांगू लागलेले आहेत. असं सरकार म्हणत नाही, पण रिझर्व्ह बँक गव्हर्नर रेट ऑफ इंटरेस्ट कमी करत नाहीत आणि म्हणून बँकांचे कर्जावरचे व्याजदर कमी होत नाहीत. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर बदलून रेव्हेन्यू सेक्रेटरीला आता RBI गव्हर्नर केलेला आहे. आता पुढच्या वेळेस बघूया ते काय करतात. ते व्याजदर कमी करतील. CRR मात्र कमी केला मागच्या गव्हर्नरने आणि बँकांमध्ये साचलेले जे काही CRRमध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकांचे ठेवी ज्या ठेवल्या होत्या त्या 1% जरी दर कमी केला, आता त्यांनी 0.5% केला आहे, पण 1% जरी केला तर कोट्यवधी रुपये कर्जासाठी द्यायला मोकळे होतात. सगळ्या बँका आपल्या ठेवी ज्या CRRकडे देतात कर्जाऊ देण्याच्या ऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याज मिळवतात, छोटंसं का होईना. ते आता तेवढ्या ठेवी मोकळ्या झाल्या कर्ज देण्याकरता. पाहूया कर्ज वाढतात का. पण कर्ज वाढत नाहीत ना गेले वर्ष 1.5 वर्ष, नाही वाढत. ठेवी 11% वाढत असतील तर कर्ज 9 किंवा 10% सरासरी वाढत आहेत. त्यामुळे कर्ज वाढण्याची गती कमी आहे. म्हणजे ज्या वर्गाला या देशामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य कष्टकरी छोटे उद्योग यांना कर्जाची गरज आहे, पण त्यांना बँका कर्ज देत नाही आहेत आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी वाढत नाहीत आणि बुडीत कर्जाचा टक्का आजही 3 लाख कोटीपेक्षा जास्त आहे असं RBI म्हणतं. म्हणजे कर्ज वसुली होत नाही. कर्ज मात्र मोठ्यांची राईट ऑफ होतात, छोट्यांची होत नाहीत. असा एक चमत्कारिक प्रकार बँकिंग व्यवस्थेमध्ये आहे. अर्थात तो सरकारच्या आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एकूण भूमिका व्याजदर आम्ही कमी करू शकत नाहीत, पण वाढलेल्या ठेवी आमच्याकडे न येतात ते मार्केटमध्ये जातात असंही ते म्हणतात. मार्केटमध्ये म्हणजे म्युच्युअल फंडाकडे जातात आणि म्युच्युअल फंडातले पैसे हे इक्विटी मार्केटमध्ये जातात. इक्विटी मार्केटमध्ये सेन्सेक्स जो वाढताना दिसतोय ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हातातला शेअर्स मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा टॉप 30 आणि टॉप 50 NSEमध्ये हे विकून निघून चाललेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये साधारणपणे 3.5 लाख कोटी एवढी रक्कम शेअर्समध्ये FIने विड्रॉ केली आणि फार तर 50,000 कोटी इन्व्हेस्ट झालेली आहे. जाणं आणि येणं, पण जाणं या मार्केटमधून जाणं हे मोठ्या प्रमाणात आहे. पण मग असे शेअर्स जे विकून ते निघून जातात ते घाणेरडे शेअर्स कोण घेतं. आमच्या बँका, देशाच्या सरकारच्या हातातल्या वित्तीय संस्था म्हणजे 12 राष्ट्रीयकृत बँका, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिल्क बँक आणि LIC आणि GICच्या अनेक जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे अजूनही ठेवी आहेत आणि त्या गुंतवणूक योग्य ठेवी आहेत. कर्ज वाढ पाहिजे जिथे गुंतवतात आणि मग आपली EP म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी आज 32 लाख कोटी आहेत. ते सुद्धा मार्केटमध्ये पैसे आणतात, LIC मार्केटमध्ये पैसे आणतात, बँका मार्केटमध्ये पैसे आणतात आणि FIने टाकून दिलेले पैसे हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स इन्स्टिट्यूशन, ते FI ते विदेशी, हे डोमेस्टिक म्हणजे देशी. म्हणजे घाणेरडे शेअर्स त्यांनी टाकून द्यायचे आणि अदानी आणि काही कॉर्पोरेट्स यांचे शेअर्स वरती राहावे म्हणून त्यांनी ते विकत घ्यायचे. हे सगळं
प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसने आदेश दिल्याशिवाय बँकांचे चेअरमन आणि LICचे चेअरमन आणि UTIचे चेअरमन हालचाल करतील असं तुम्हाला वाटतं का? आणि आपल्या देशातले बुद्धिजीवी 9 ते 10 लाख कोटी इन्व्हेस्टर्स हे शेअर्स हे पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत, पण त्यांचे शेअर्स गडगडले असतात, त्यांचं नुकसान होत असतं. पण मोठ्या संस्थांचं झालेलं नुकसान, बँकांचं झालेलं नुकसान हे कधीच चर्चेला येत नाहीत. म्हणून आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची चर्चा करताना फक्त बातम्या येतात, बाजार पडला, बाजार उभा राहिला, बाजार सावरला. अरे पण काय घबराट निर्माण झाली, कशामुळे घबराट निर्माण झाली, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स का पळून चालले आहेत आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स ते सुद्धा काय येत नाहीत. आणि मग आपले मंत्रीगण आणि सगळेजण सांगतात की आमच्याकडे FDI मात्र येतो. अरे कुठे FDI येतो? MOU झाले 10 वर्षात, किती FDI आला ते जरा सांगा तरी. हे झालं एका बाजूने. दुसऱ्या बाजूने हे झालं मार्केटमध्ये 80,000 किंवा 78,000चं मार्केट हे किती फुगवलेलं आहे हिंडनमधून सांगायला काही गरज नाही आहे. आपण सांगू शकतो कसं फुगवलेलं आहे. आणि त्या फुगवलेल्यामध्ये अदानीचे शेअर का विकत घेतला तो हेही आपल्याला कळलं, कोण घेतो हेही आपल्याला कळलं. आता मुद्दा असा, सरकारने हा मार्केट कशा पद्धतीने सावरला. 1 जून आणि 4 जून आठवा, मार्केटमध्ये रोज फ्रॉड्स होत आहेत. ते अशा पद्धतीने आर्टिफिशियली सिंडिकेट्स आणि कार्टेल्स हे ऑपरेट होतात. नॉर्मल पद्धतीने मार्केट हे चालतच नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ज्या शेअरची किमती आहेत त्याचं ॲप्रोप्रिएट व्हॅल्युएशन भारतीय उद्योगामध्ये त्या कंपन्यांचं आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून सगळे शेअर हे आर्टिफिशियली फुगवलेले आहेत असं स्वरूप आपल्या मार्केटचं आहे. हा एक भाग 2024चं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल, 23चं पण वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. पण माझं म्हणणं असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फॉरेन एक्सचेंजची किटी आता नाही म्हटलं तरी रिकामी होत होत ती $600 बिलियन पर्यंत आली. ती 705 पर्यंत गेली होती, ते खाली आली. ती 2022मध्ये 655 वरून 510 वर आली आणि पुन्हा वरती गेली आणि पुन्हा खाली गेली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपल्याला फॉरेन एक्सचेंजची किटी सावरता येत नाहीत. आणि ब्रिटनमधलं सोनं मात्र त्यांनी आणलेलं आहे, कारण ते आणण्यावाचून त्यांना गत्यंतर नाही आहे. कारण नोटा छापायच्या असतील तर आपले रिझर्व्स, आपले ॲसेट्स ते सोन्याच्या आधारावरती असतात. नोटा छापायचा कार्यक्रम सातत्याने चालू आहे. 16 लाख कोटी 8 नोव्हेंबर 2016ला नोटा एकूण करन्सी होत्या. आता तब्बल त्याचा आकडा 32 लाख कोटीपेक्षा जास्तची करन्सी मार्केटमध्ये आहे. काळा पैसा हा सफेद पैशामध्ये परिवर्तित होत आहेत हे मला सांगायचं आहे. 8 वर्षामध्ये जी करन्सी 17 लाख कोटीपेक्षा कमी व्हायला पाहिजे 2016मध्ये, ती आता 2024मध्ये तब्बल 32 लाख कोटी आहेत. याचा अर्थ कृपया सर्व शहाण्या लोकांनी लावावा. तमाम काळा पैसा हा पांढरा होण्याचे मार्ग प्रचंड मोकळे ते देशात आणि देशाच्या बाहेरून सुद्धा. आणि म्हणून एक प्रकारची प्रत्यक्ष बजेटपेक्षा 3 ते 5 पटीने ब्लॅक इकॉनॉमी आज या देशामध्ये ऑपरेट होते आहे. हा दुसरा एक वैशिष्ट्याचा भाग आहे. तिसरं म्हणजे इम्पोर्ट्स वाढत आहेत आणि एक्सपोर्ट वाढत नाही आहेत. आमच्या तमाम SMEज आणि जे काही SMEज आहेत आणि अर्थातच काही असे प्रोडक्ट्स आहेत जे एक्सपोर्ट करू शकतात, यांची कोंडी झालेली आहेत. कारण भारताचे रिलेशन सर्वत्र अत्यंत खराब झालेत आणि अमेरिका दम देते की तुमचे आम्ही म्हणजे ते जे आपल्याला ट्रेड रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेड डेफिसिट्स आहेत. आणि म्हणून रशिया, भारत आणि चीन जेव्हा एकत्र होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अमेरिकेला हा धोका वाटतो आणि मग ते त्यांचे टॅरिफ 100% आपल्या अगेन्स्ट वापरण्याचा एक इशारा देत आहेत. त्यामुळे नवीन वर्ष जेव्हा ट्रम्प सत्तेवरती येईल, प्रत्यक्षात प्रेसिडेंटची शपथ घेईल, तेव्हा भारताचा आर्थिक व्यवस्थेचा संकटकाल अधिक गहिरा झालेला असेल. डॉलर आणि रुपयामधलं कदाचित डॉलर 100 लवकर गाठेल आणि तिथल्या भारतीयांना तिथले परमनंट नागरिक होण्याचा जो काही चान्स असेल तो रद्द झालेला असेल. असं एक मोठं संकट. भारतामधली बेरोजगारी प्रचंड असताना आता भारतातली गुंतवणूक आम्ही गेल्या 2 बजेटमध्ये 10 ते 12 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली असा भारत सरकारचा दावा आहे. हो, त्यांनी केली, बजेटमध्ये ही तरतूद पण केली. पण सरकारी क्षेत्राने कॅपेक्समध्ये 10 ते 12 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून प्रायव्हेट सेक्टर, ज्या प्रायव्हेट सेक्टरसाठी हा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होतोय त्या प्रायव्हेट सेक्टरमधली गुंतवणूक कुठे या देशाच्या इकॉनॉमीमध्ये, ती कितीही तुम्ही आमंत्रण द्या,
FDIला आमंत्रण द्या, FDI येत नाही, आणि या देशातल्या कॉर्पोरेट्सला गुंतवणूक करा म्हणून त्यांची आमंत्रण द्या, तेही येत नाहीत. त्यांचे कॉर्पोरेटचे टॅक्सेस मात्र 35%वरून 22%, 22%वरून 18%पर्यंत आलेले आहेत. ही आजची रोकडी वस्तुस्थिती आहे. आणि खाली मात्र छोटा मध्यम वर्ग जरा मोठा झालेला आहे, तोच मोठा टॅक्स पेयर आहे, आणि त्याच्याकडे आज जास्तीत जास्त टॅक्स गोळा होतो, आणि तोच मार्केटमधला गुंतवणार आहे. तो या देशाचा जवळजवळ 25 कोटीचा मध्यम वर्ग आहे, ज्याच्यावरती भारत विकसित भारताची स्वप्न बघतोय. मला असं वाटतं आकाशातला चंद्र अजूनही दूर आहे, कारण आपण अजूनही $3.5 ट्रिलियन 3.5 ट्रिलियन एवढीच इकॉनॉमी आहोत. म्हणजे साधारणपणे 330 लाख कोटीची इकॉनॉमी आहोत असं मला म्हणायचं आहे. आणि आपण अमेरिका आणि चीन, ज्यांची $25 ट्रिलियन जाणारी इकॉनॉमी आहे, त्याच्याशी कॉम्पीट करण्याच्या गप्पा मारतो. या निव्वळ मूर्खपणाच्या आहेत. सध्या अत्यंत युद्धजन्य वातावरण जगभर होत असताना, त्या ठिकाणी नवीन उद्योग नवे, मंदी येत असताना आपल्या इथे आपले रोजगार संपत चाललेत, आणि नवीन तंत्रज्ञान आणि नवीन AI सारख्या ज्या गोष्टी येतात, म्हणजे ज्याला आपण म्हणू डिजिटल टेक्नॉलॉजी तर नव्हेच, तर AI ही त्याच्याही पुढची टेक्नॉलॉजी आहे, जे माणूस त्याचे श्रमशक्ती याची काही किंमत करत नाही. माणसांची गरज नाही आहे यामध्ये. आणि म्हणून नवीन उद्योग येतील, कदाचित गुंतवणूक पण वाढेल, पण रोजगार वाढणार नाही. रोजगार विरहित असा GDP काय कामाचा. आणि तोही GDP ज्याच्या कितीही गप्पा मारल्या, तर आता तो ऑफिशियली 5.2% आहे. आणि मग हे आकडे फक्त संघटित वर्गाचे आहेत. असंघटित वर्गाचे आकडे जर आपल्या GDPमध्ये जर नीटपणे धरले, तर प्राध्यापक अरुण कुमार सातत्याने सांगतायत की तुम्ही असंघटित वर्गाला मोजतच नाही आहात. तो जर मोजला की जो 10 ते 12 हजार रुपयावरती आज जगतो, तो जवळजवळ 90% आहे. तो 90% असंघटित वर्ग कसा बसा 10 ते 12 हजार रुपये दर महिन्याला मिळवतो, आणि त्याचं कन्झम्पशन, त्याचं एक्सपेंडिचर ह्या GDPमध्ये तुम्ही काउंट करत नाही आहात. ती जर काउंट केलं तर तुमचा GDP 2.5 ते 3% येईल. करोनाच्या कालखंडामध्ये तो -25 जो दिसतो ना, त्यानंतर GDPचे खरे आकडे आपल्यासमोर आलेलेच नाही आहेत. आणि म्हणून मुद्दा असा आहे की आपल्याला प्राप्त परिस्थितीमध्ये याचा विचार करायला लागेल की आपण कुठे उभे आहोत. आणि म्हणून 2025ची आव्हानं ही अत्यंत गहिरी आहेत, आणि ती सांभाळणं या बजेटच्या वेळेस अशक्य आहेत. पण आपल्याला बघावं लागेल या बजेटमध्ये कोणत्या कसरती होतील. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भाकितं, भारत सरकारची भाकितं आणि अनेक रेटिंग एजन्सीची भाकितं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा त्यांचे अंदाज बदलत आहेत. अशा अवस्थेमध्ये आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपली नेमकी आव्हानं काय आहेत याची चर्चा करूया. आज तर जी प्रत्यक्षात आव्हानं आहेत, आजच्या घडीची, आजच्या तारखेची, त्याच्याविषयी आपण चर्चा केली. एक आठवड्यात नवीन वर्षाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण या प्रश्नांची उजळणी करूया. धन्यवाद. इथेच सांगतो.